हिरोईन ड्रगची तस्करी करणाऱ्या तिघांच्या ठाणे पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाने ही धडाकेबाज कारवाई करत या तिघांकडून तब्बल 13,80,00,000चे हिरोईन जप्त केलाय. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथके तलत सय्यद वयवर्ष 47 याला ठाणे व मोहम्मद खान महाडिक वयवर्ष 67 याला कुर्ल्यातून अटक केली आहे. तर खंडणी विरोधी पथकाने फरदीन मुल्ला वयवर्ष 50 याला नाला सोपार येथून बेड्या ठोकल्यात. ठाण्यातील शिळफाटा येथे एक जण हिरोईन तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तलत सय्यद याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पोलिसांना 6,94,00,000 रुपयांचे 1,736 ग्रॅम हिरोईन सापडले. या प्रकरणात पथकाने त्याचा साथीदार मोहम्मद खान महाडिकच्या देखील मुसक्या आवळल्या. तर दुसरीकडे गायमुख परिसरातून हिरोईनची तस्करी करणारा रिक्षाचालक फरदीन मुल्ला याला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पोलिसांना 6,86,00,000चे 2,88 हिरोईन जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष ठाकूर यांना माहिती मिळाली होती की काही इसम हे ठाण्यामध्ये हिरोईन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांची टीम, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या टीमने एसीपी घोरपडे आणि एसीपी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्यामध्ये एकूण 4 किलो 24 ग्रॅम वजनाचा हिरोईन हा अंमली पदार्थ जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे 13,80,00,000 रुपये इतकी आहे. ज्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे. एक आरोपी तलत वजाहत सय्यद राहणार ठाणे, मोहम्मद खान अहमद खान राहणार कुर्ला आणि फरदीन मुल्ला राहणार नाला सोपारा वसई या 3 आरोपींना अटक केलेली आहे. फरदीन मुल्ला हा आरोपी हा नाला सोपारा येथील राहणारा आहे. या तपासामध्ये सदरचे आरोपी हे सदरचं हिरोईन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, तो कुठे बनवला, कुठे तयार केला, त्या अनुषंगाने देखील त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर तो कोणाला विक्रीसाठी देणार होते किंवा विक्री कोणाला करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. तर आरोपी हॅबिच्युअल आहेत. या आरोपींवर काही ठिकाणी पुरे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अजून काही गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती देखील गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. सर, गेल्या काही महिन्यांपासून पाहिलं गेलं तर ठाणे शहर असेल, ठाणे पोलीस कमिशनरेट असेल, यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे साठे जे आहेत पोलिसांकडून जप्त केले जातात, कारवाई केली जाते. काय सांगाल, या ठिकाणी ठाणे शहर अंमली पदार्थांचा हब झाला आहे? माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये ठाणे शहर किंवा ठाणे आयुक्तालय परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठा अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक असतील किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक असतील, त्यांनी वेळोवेळी प्रभावी आणि अशी चांगली उल्लेखनीय कामगिरी त्या अनुषंगाने केलेली आहे. त्याचबरोबर मागील वर्षामध्ये जवळपास 4 इतर राज्यामध्ये जाऊन लिंकेजच्या आधारे किंवा बॅकवर्ड लिंकच्या आधारे 4 इतर राज्यामध्ये जाऊन MD बनवणारे किंवा ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर देखील कारवाई ठाणे पोलिसांनी केलेली आहे. एवढा मोठ्या प्रमाणाचा साठा जप्त केला जात आहे या आरोपींकडनं, कुठला रॅकेट किंवा बॅकग्राऊंड काय होतं याच्यामध्ये? अजून आरोपी असल्याची शक्यता आहे? अजून आरोपी असण्याची शक्यता आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जो हिरोईन हा अंमली पदार्थ आणलेला आहे तो कुठून आणला त्याचा शोध आम्ही घेत आहोत. सध्या प्राथमिक तपासामध्ये काही गोष्टी इथं डिस्क्लोज करणं योग्य होणार नाही. त्या अनुषंगाने आमचा पंचनामा आणि तपास किंवा बाकीच्या गोष्टी चालू आहेत. नागरिकांना काय आवडतं? नागरिकांना देखील या निमित्तानं आवाहन करेन की अंमली पदार्थाची विक्री किंवा अंमली पदार्थ सेवन ज्या ज्या ठिकाणी कुठे होत असेल त्याची माहिती त्वरित आपण स्थानिक पोलीस स्टेशन किंवा गुन्हे शाखेचे अधिकारी किंवा पोलीस अंमलदार यांना त्वरित द्यावी.